रत्नो रत्ने सुलोके धम्मं हवेति भवदुःखं विनाशहेतु धम्मं समाचरत सदा जागरिकानुयोक्ता। देवता आणि मनुष्याचे गुरु, प्रज्ञेचे उद्गाता, विश्व शांतिदूत, महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, पवित्र पावन हा सद्धम्म आणि सद्धम्माचा प्रचाराने प्रसार करणारा पवित्र भिक्खू संघ, प्रथमतः जगातील पवित्र अशा त्रिरत्नाला मी त्रिवार वंदन करतो। आज सुगत बुद्ध महाविहारामध्ये पूजनीय बनते सुगत वंशजी महास्तवीर श्रीलंका यांना सुद्धा मी त्रिवार वंदन करतो। उपोषताच्या निमित्ताने आज उपस्थित भिक्खू संघामध्ये पूजनीय भिक्खू संघरत्नजी, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी स्थवीर आणि ज्यांच्यामुळे हा धम्म मला मिळाला किंवा लाभला असे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांती विचारामध्ये समर्पण राहून आज श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका ज्यांनी अष्टशील धारण केलेला आहे, पूर्ण दिवसभर हे शिलेचं पालन करणार आहे। तर प्रियजनो, जीवनाचा एकमेव आधार आपल्याला जर कोणता असेल तर नातेवाईकांपेक्षा किंवा रक्ताच्या नातेपेक्षा जवळचा आधार हा शिलेचा आधार आहे। म्हणून मला असं म्हणायचं आहे, जीवनामध्ये शील पालन केलं पाहिजे आणि जर शील पालन केलं आपण आणि त्यानुसार जर आचरण केलं तर नक्कीच आपल्याला निर्वाण पदाचा मार्ग मिळतो, तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येते। तर आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे साधनेचा, विपश्यनाचा विषय आहे। भगवान बुद्धांना त्यांच्या काळामध्ये एक देवता जैतवनामध्ये आली आणि जैतवनामध्ये येऊन ती भगवंताला जैतवन प्रकाशित करून म्हणाली की भगवंत, या ठिकाणी मी बघत आहे की जीवनामध्ये आत आणि बाहेर सर्व काही बंधनच बंधन आहेत, तर या बंधनाला कोण बरं सेल करेल किंवा या बंधनाला कोण पार करेल? तेव्हा ती देवता भगवंताला म्हणते, अंतो जटा बही जटा जटाय जटितापजा तं तं गौतम पुच्छामि कोई मं विदटयं जटंती। की हे भगवंता, आत आणि बाहेर सर्व काही जटा आहेत, जटांचे जाळे आहे, जसे की बांबूचं जे वेळुवण आहे, तर ते वेळू एकमेकांमध्ये खूप इतके काही गुरफटलेले असतात की त्यांना काढणं कठीण आहे। काढायचं म्हटलं तर एक एक करून काढावं लागतं। तेव्हा भगवंत म्हणतात, सीले पतिठाय नरो सपयो चित्तं पय्यच भावयन् आतापि निपको भिक्खु सोयिमं विजटयं जटंती। जो भिक्खू प्रज्ञावान आहे, शील समाधीमध्ये रत आहे, जो स्वतःला एकांतात ठेवतो आणि सजगतापूर्वक राहून या मार्गानेच तो या सर्व बंधनांना सेल करू शकतो। शील समाधीशिवाय पार करणं कठीण आहे। म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आत आणि बाहेर आपले जे जसे नातेवाईक असतात समाजामध्ये,
त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये सुद्धा अंतर्गत विचाराचं एवढं काही जाळं विणलेलं आहे की ते पार करणं फार कठीण आहे. म्हणून मला आपल्याला सांगायचंय, या 2 गाथेनुसार मी आपल्याला उपदेश देत आहे की अंतो जटा, आत बहिर्जटा आणि बाहेर, आत आणि बाहेर हे काही जे विचारांचं जाळं विणलेलं आहे. आपण म्हणतो ना की माझे नातेवाईक, माझी मुलगी, माझा मुलगा, माझा नातू, माझी नात, माझं 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 करतो आपण सर्व. पण जर विचार केला खरा, आपलं काहीच नसते, वैयक्तिक स्वतःचं काहीच नसते. स्वतःचं जे शरीर आहे, बॉडी, ते शरीर पण आपलं नाही आहे. जर ते शरीर आपलं असतं तर ते आपल्या मनचं त्याने ऐकलं असतं आणि आपल्या शरीरावर आपला ताबा असता. डोक्याचे केस पांढरे झाले नसते, दात पडले नसते, चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या नसत्या, चिरतरुण राहिलो असतो आपण. मरेपर्यंत जसे आहे तसे. लहान बाळ कसं असते, टवटवीत आणि एकदम फ्रेश, त्या पद्धतीने. म्हणून भगवंत म्हणतात, सील पालन करणारा जो व्यक्ती आहे या संसारामध्ये, जो शिलामध्ये दृढ आहे, शिलेचं पालन करून समाधीचा जो अभ्यास करतो, तोच व्यक्ती या संसारामध्ये या सर्व बंधनांना सेल करू शकतो किंवा पार करून जाऊ शकतो. भगवंत शिलेचं उदाहरण देत असताना ते म्हणतात की टिवटिवी नावाचा एक पक्षी आहे. तो आपल्या अंड्याचं एवढं काय प्रोटेक्शन करतो की स्वतःच्या जीवापेक्षा टिव 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 करत राहतो. जर त्याच्या अंड्याच्या आसपास कोणी आलं की त्याच्यावर एवढा काय जोराने धावत जातो तो की कुठलाही प्राणी तिथे थांबू शकणार नाही. किती हिस्त्र असू द्या, तो थांबत नाही. एवढा तो आक्रोश करतो, आवाज करतो. म्हणजे आपल्या अंड्याचं तो संगोपन किती चांगल्या पद्धतीने करतो, आपल्या जीवापेक्षा सुद्धा. आणि दुसरं उदाहरण जर बघायचं झालं तर हिमालयाच्या पायथ्याशी एक चामरी मेघ नावाची हरिणी असते. तर ती हरिणी आपल्या सेफ्टीचं एवढं प्रोटेक्शन करते की आपल्या जीवापेक्षा. तर भगवंत म्हणतात, त्या पद्धतीने तुम्ही शिलेचं पालन केलं पाहिजे. आणि शिलेचं पालन केल्याशिवाय तुम्हाला समाधीचा अभ्यास करता येत नाही. प्रत्येक गोष्ट एकमेकावर डिपेंड आहे. म्हणून भगवंतानी हे दोन्ही गाथा त्या देवपुत्राला उद्देशून म्हटलेले आहे. आणि समजून सांगताना भगवंत म्हणाले की समाधीचा अभ्यास केला पाहिजे, शिलेचा अभ्यास केला पाहिजे. शील, समाधी, प्रज्ञा या 3 गोष्टी एकमेकाला रिलेटेड आहेत. शिलेचा अभ्यास केला तर समाधी कळते. समाधी 2 प्रकारची आहे, अर्पणा समाधी आणि एक की जे लोकोत्तर समाधी. अर्पणा समाधी म्हणजे छोटस बाळ जेव्हा ते 4 पायावर चालते, रांगते आणि 2 पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करते आणि धीरे 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 जेव्हा ते चालत एक एक पाऊल प्रयत्न करते, त्या पद्धतीने साधकाचं आहे, आपलं आहे की आपण थोडा थोडा समाधीचा अभ्यास करून चालायला लागतो, बसायला लागतो, उठायला लागतो. आणि जेव्हा धम्माचं ज्ञान आपल्याला कळायला लागते, शिलेवर आपण आरूढ होतो, शिलामध्ये प्रतिष्ठित होतो, तेव्हा मात्र तुम्हाला समाधी काय भानगड आहे हे समजायला लागते. तशी समाधी आपल्याला कळत नाही. भगवंत म्हणतात की एक एक गोष्ट आपण समजून घेतली तर त्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते की तिचं महत्त्व काय आहे आणि ती कशामुळे बनली आणि तिचा उपयोग काय आहे. समाधीचा अभ्यास करताना आपलं मन एकदम प्रफुल्लित होते, प्रसन्न होते, दृढ होते. चित्ताचा स्वभाव आहे आपल्या चंचलता, आणि चंचल चित्त थोडं स्थिर व्हायला वेळ लागते. वेळ लागत असताना भगवंत म्हणतात समुद्रामध्ये लाटा तयार होतात, हवा येते आणि या पृथ्वीवर जो दाब येतो, सूर्य आणि चंद्र यांचं काम ठरलेल्या वेळेप्रमाणे होत असते. तर पाण्यामध्ये
हवा आल्यानंतर हवेद्वारे त्या लाटा तयार होतात. एक एक लाट ती जाऊन किनाऱ्याला आदळते, पुन्हा रिटर्न समुद्राला मिळत असते. म्हणजे जे नातं आहे त्यांचं ते तन्मयता आहे, एकरूपता आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ते जर आपण समजून घेतलं नाही तर मात्र आपल्याला धम्म कळत नाही. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की धम्मानुसार आचरण झालं पाहिजे. आणि जर धम्मानुसार आपण आचरण केलं नाही तर मात्र आपल्याला समाधीचा अभ्यास करता येत नाही असं बुद्ध म्हणतात. म्हणून मला आपल्याला म्हणायचं आहे की चित्ताचा अभ्यास करत असताना अकुशल चित्त किती आहेत आणि कुशल चित्त किती आहेत याचा बारीक अभ्यास करावा लागेल तुम्हाला. चेतसिका अकुशल किती आहेत आणि कुशल किती आहेत याचाही अभ्यास करावा लागेल. कुशल चित्ताचा अभ्यास करत असताना अडीअडचणी खूप येतात, पण एकदा का कुशल चित्ताचा अभ्यास झाला आणि समाधी समजायला लागली तुम्हाला तर मात्र धम्मामध्ये माणूस थोडा थोडा दृढ होत जातो आणि त्याची व्याप्ती वाढते. व्याप्ती वाढल्यानंतर तो तासनतास बसतो, दिवस दिवस बसतो, रात्र रात्र, महिने महिने, वर्ष वर्ष बसतो. मग तो आजीवन जे शील आहे, परिशुद्ध शील, जसं तुम्ही आज अष्टशील ग्रहण केलेलं आहे, साधक असेल तो 8 शिलाचं पालन जन्मभर करतो, परिशुद्ध शील म्हटलेलं त्याला. आणि आम्हाला भिक्खूसाठी पातिमोक्ष सवरशील म्हटलेलं आहे की अमावस्या पौर्णिमेला आम्ही एकत्र आलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्या पद्धतीने शुद्ध आचरण केलं पाहिजे. म्हणजे आपल्या शरीराची शुद्धता आत आणि बाहेर ही जी शुद्धता आहे हीच तुम्हाला धम्माकडे घेऊन जाणारी आहे. चंचल मनाला एकाग्र करण्याचा हा एक सुलभ आणि सोपा मार्ग आहे. म्हणून भगवंत म्हणतात की हजारो योद्ध्यांना युद्धामध्ये जिंकणं सोपं आहे, पण स्वतःला स्वतः जिंकणं हे मात्र कठीण आहे. आणि जो स्वतःला स्वतः जिंकत असतो तो हजारो लाखो योद्ध्यांना सहज जिंकू शकतो. म्हणून आपण स्वतःला जिंकण्याचा थोडा अभ्यास केला पाहिजे, धम्माचा अभ्यास केला पाहिजे. शील समाधी तेव्हाच आपल्याला कळते, त्यानुसार आपलं आचरण सुरू होते. म्हणून मला आपल्याला म्हणायचं आहे की जे भगवंतांनी सांगितलेलं आहे विशुद्धी मग्गामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. 40 कम्मठानं सांगितलेले भगवंताने, 10 कसीन सांगितलेले आहे. अग्नी, हवा, पाणी आणि माती, पांढरा रंग, पिवळा, तांबडा, लाल आणि आकाशी कलर, ह्या 10 कशीने जात टोटल. तर तुमचं चित्त एकाग्र होत असताना मग ते कशीन घ्यायचं समोर आणि त्या कशीनानुसार तुम्ही अभ्यास करायचा. एक वेळचा प्रसंग आहे, उत्पलवर्णा नावाची भिक्खुनी आहे आणि ती अंदवनामध्ये गेली आणि अंदवनामध्ये तिचं चित्त काय एकाग्र होत नव्हतं. चित्त एकाग्र होत नव्हतं, मार खूप त्रास देत होता तिला. पण तेवढ्यात काय झालं, एका चोरांची टोळी होती, त्यांनी एक गाय कापली, तिचं मांस कापलं आणि थोडंसं असं घेतलं, एका कपड्यामध्ये बांधलं आणि तिच्या समोर झाडाला टांगून ठेवलं. तिच्या समोर झाडाला टांगून ठेवलं, जो बघेल तो घेऊन जाईल असं ते म्हटले. आणि तो चोराचा जो लीडर आहे त्याला असं वाटलं जर आपण दुसऱ्या रस्त्याने जर गेलो तर या भिक्खुनीला त्रास होणार नाही, आणि जर या रस्त्याने गेलो तर आपल्या सोबतचे सदस्य हिला त्रास होतो पोहोचवतील. तर त्याच्यामध्ये शुद्ध चेतना आली. तो जरी चोर होता तरी त्याच्यामध्ये चेतना शुद्ध आली आणि त्याने तिथे मांस तिच्या समोर झाडाच्या फांदीला बांधून ठेवलं आणि ते दुसऱ्या रस्त्याने निघून गेले. तिने साधना संपल्यानंतर तिचं चित्त एकाग्र झालं
आणि साधनेतून ती उठली, उठून पाहते तर तिला ते मांस दिसलं. तिला ते वाटलं नाही ते मांस हे काय आहे, फक्त तिच्या समोर ते गठोडं बांधलेलं दिसलं तिला. मग तिने ते घेतलं आणि ती भगवंताकडे राजगृहामध्ये निघून गेली. तिथपर्यंत ती पोहोचली. तर बघा, कसीन आणि तुमच्या समोर जी वस्तू आहे त्या वस्तूवर एकाग्रता साधली पाहिजे आणि साधली जाते. तर भगवंत म्हणतात, एक सानू नावाचा एक सामने होता, छोटा बालक ध्यान करत होता. ध्यान करत असताना त्याची जी आई आहे, तर आईच्या पोटामध्ये असतानाच त्यांनी धम्म शिकायला त्याला मिळाला, साधना शिकायला मिळाली. तो सारीपुत्राचा शिष्य होता. एक वेळ तो म्हणतो की म्हणते, असं करा तुम्ही, मी काही भिक्षाटनाला येत नाही, तुम्हीच जा, पण मला जेवण घेऊन या तुम्ही येताना सोबत. आणि तो अर्ध्या रस्त्यातून वापस येतो, साधना करायला लागतो. आणि भगवंत श्रावस्तीमध्ये असतात, जैतवनामध्ये. तिथून भगवंत हे बघतात आणि त्यांच्या लक्षात येते की हा बालश्रामने स्वतःच्या चित्ताला एकाग्र करत आहे. त्यांनी बघितलं होतं की हे जे माहूत आहेत, या प्रशिक्षित केल्यानंतर हत्तीला कशा पद्धतीने कंट्रोल करतात, एकाग्र करतात, हे त्यांनी बघितलं होतं. तर त्यांनी त्याच पद्धतीने ते कशी समजून, चित्तामध्ये तो विचार समजून त्यांनी आपल्या स्वतःच्या चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या झोपडीमध्ये बसून तो ध्यानाला बसला. वितक्क विचार प्रीती सुख एक गता सहित प्रथम ध्यान. त्यांनी पहिलं ध्यान प्राप्त केलं. नंतर दुसरं विचार प्रीती सुख एक गता सहित द्वितीय ध्यान. त्यानंतर तिसरं प्रीती सुख एक गता सहित तृतीय ध्यान. यालाही पूर्ण केलं. सुख एक गता सहित चतुर्थ ध्यान. हे चारही ध्यान त्यानं प्राप्त केले. तेव्हा भगवंताला कळालं की हा जरी अनागामी हा अरण झाल्याशिवाय शांत बसणार नाही. तर तो त्या जागी आसनावर बसल्यानंतर भगवंताला वाटलं, हा अनागामी तर झाला, 4 ध्यानाने प्राप्त केले, राहिले 4, हा आता करतच आहे पूर्ण, आणि हा जीवनमुक्त होणार आहे, हा छोटासा आहे. तर भगवंत स्वतः भिक्षापात्र घेऊन चारिका झाल्यानंतर त्या झोपडीच्या दारामध्ये येऊन थांबले. आणि तिथे सारीपुत्र भंतेनंतर आले पात्र घेऊन. त्यांना असं वाटलं की हे भोजन त्या बालभंतेला द्यावं. आणि नंतर पुन्हा विचार मनात आला, भगवंत तर झोपडी समोरच आहे, मग भगवंताला आपण वंदन केलं पाहिजे. तर तो ते पात्र बाजूला ठेवतो आणि भगवंताला ओका सवंदावी म्हणते म्हणतो, वंदन करण्यासाठी याचना करतो. तोपर्यंत झोपडीमधून लगे असा लख आलोक प्रकाश बाहेर पडतो आणि बालश्रमने सानू अरणपद प्राप्त करतो. अरणपद प्राप्त केल्यानंतर भंते त्याला भजन देतात. मग ते म्हणतात सारीपुत्र की तू तर तुझ्या ध्येयाला खूप कमी वेळात प्राप्त केलेलं आहे, आणि मला तर असं वाटलं की भगवंताला वंदन करावं की तुला भोजन पहिले द्यावं, तुला भूक लागली असेल असं मला वाटलं. पण शेवटी धम्म आणि विनय आहे, गुरुला पहिलं वंदन केलं पाहिजे, म्हणून मी भगवंताला वंदन करायला गेलो. आणि तू तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचलास, खूप आनंद आहे, आनंदाची गोष्ट आहे. तर त्या ठिकाणी हा सानूश्रामने नंतर स्थवीर झाला, महास्थवीर, आणि 120 वर्ष आयुष्य जगला. आणि धम्माचा शेवटपर्यंत या शरीरात जोपर्यंत श्वासोश्वास आहे तोपर्यंत प्रचाराने प्रसार करीत राहिला. म्हणून मला सांगायचं आहे आपल्याला की आपल्यामध्ये साधना असली पाहिजे. आपल्यामध्ये विपश्यना ध्यान करण्याची जी पद्धत आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. ती जर समजून घेतली नाही तर तुम्हाला धम्म कळणारच नाही, तसा धम्म समजू शकत नाही. तर दुसरा प्रसंग आहे की एक भिक्खू तो पहिले हत्तींना
अंकुश देऊन तीक्ष्ण शस्त्राने त्या हत्तीला आपल्या काबूमध्ये आणायचा. तर पाण्याच्या काठी गेला. तिथे एक माऊत त्या हत्तीला खूप तीक्ष्ण हत्याराने आपल्या काबूमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होता, पण तो हत्ती येत नव्हता. तर हा भिक्खू दुसऱ्या भिक्खूला म्हणतो, जर का याने त्याच्या हातामध्ये जे पण आहे हत्यार, शस्त्र, अंकुश, या ठिकाणी जर त्यांनी स्पर्श केला तर हत्ती काबूमध्ये येईल, तसा नाही येणार. आणि खरंच तो माऊत ऐकतो आणि त्या पद्धतीने त्या हत्तीला आपल्या काबूमध्ये आणतो. मग बाकी भिक्खू पाहतात आणि भगवंताला सांगतात की भगवान, या भिक्खूने असं म्हटलं, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. तर तेव्हा तो हत्ती त्या माहुतांच्या ताब्यात आला. मग भगवंत म्हणतात की हा जो भिक्खू आहे ना, हा पूर्वी माहुताचंच काम करणारा होता. हा हत्तीला जरी ताब्यात आणू शकतो ठीक आहे, पण स्वतःच्या मनाला ताब्यात नाही आणू शकणार लवकर. स्वतःच्या मनाला ताब्यात आणण्यासाठी त्याला प्रयत्न करावा लागेल. शील समाधीचा अभ्यास त्याला करावा लागेल. शील समाधीच्या अभ्यासानेच हा त्या हत्तीला आपल्या ताब्यामध्ये, जसा अंकुश आणि त्या माहुताने प्रहार करून आपल्या ताब्यामध्ये त्याला केलं, तसं आपण स्वतः आपल्या चित्ताला ज्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यावर आरूढ होऊन ताब्यात आणता येईल तो प्रयत्न केला पाहिजे. तसं ते ताब्यात येणार नाही. आणि एक श्रामणेर होता, खूप ध्यान साधना करत होता. तर तेव्हा त्यांनी परित्राण पाठ केला आणि पुण्य अर्पण केलं त्यांनी की या परिसरातील जेवढे जीव आहे, सत्व आहे, प्राणी आहे, 4 पायाचे, 2 पायाचे, नाही पायाचे, या सर्वांना ते पुण्य त्यांनी पुण्यानुमोदन केलं, अर्पण केलं. आणि त्याचं चित्त मात्र काही एकाग्र होत नव्हतं. तो घरी आला आणि चिवर काढला, आपल्या आईच्या हाती चिवर दिलं आणि आई म्हणे मला दुसरे कपडे आण म्हणे, मला काही चिवर वर राहायचं नाही. मग तेव्हा त्याची आई रडत होती. त्याच्या आईला असं वाटलं की याने शील पालन करावं, समाधीचा अभ्यास करावा. आई रडत होती पण उपयोग काही होत नव्हता. पण त्या परदेशामध्ये एक यक्षिणी राहत होती आणि ती यक्षिणी त्याची पूर्वजन्माची आई होती. तिने बघितलं आणि याने जे पुण्य अर्पण केलं ते तिलाही मिळालं होतं. तर ती म्हणाली की या 100 लोकांमध्ये जो मान सन्मान मला मिळत आहे, केवळ तू परित्राण पाठ केला आणि जे पुण्य अर्पण केलं त्यामुळे मला मान सन्मान मिळत आहे. मी पण काही ना काही तुझ्यासाठी केलं पाहिजे. मग ती आली, माता म्हणून त्या ठिकाणी आली. मार जसा आपल्या शरीराला पूर्ण ग्रस्त करून टाकतो की आपली बुद्धीच चालत नाही, त्या ठिकाणी काय करावं ते पण सुचत नाही, त्या पद्धतीने त्या यक्षिणीने त्याला केलं आणि पूर्णपणे त्याचं चित्त आपल्या ताब्यात घेतलं, त्याचं मन आपल्या ताब्यात घेतलं. आणि ती जसं करेल तसं तो जमिनीवर पडून लोळू लागला, त्याच्या तोंडामधून ठेस येऊ लागला. त्यानंतर तो उड्या मारत होता, काहीतरी बोलत होता की नाही मला आता चिवर काढलंच पाहिजे, मी काढलं तर आता नाही घेतलं पाहिजे, असं काही काही बरळत होता. आणि नंतर म्हणाला, तीच म्हणाली, ती आई म्हणजे यक्षिणी त्याला म्हणाली की तू चिवर घेऊनच धम्माची सेवा केली पाहिजे. पुन्हा तू चिवर वापस घे आणि शील समाधीचा अभ्यास कर आणि अभ्यास करून तू पुन्हा पुढे जाऊ शकतोस. तर मग तेव्हा तो असं काहीतरी बरळत होता. बरेचशी पब्लिक जमा झाली, आई रडत होती, त्याची वर्तमान आहे, बरेचसे लोक जमा झाले त्या ठिकाणी. नंतर हा काही वेळाने होशमध्ये आल्यानंतर विचारतो की आई मी काय बोलत होतो. आई म्हणे तू खूप काय काय बोलत होता की चिवर घेतलं पाहिजे, परिधान करून पुन्हा शील समाधीचा अभ्यास केला पाहिजे. मग तेव्हा तो पुन्हा म्हणतो ठीक आहे आई दे माझं चिवर. ते चिवर घेतो आणि भिक्खूकडे जातो आणि शील समाधीचा तो अभ्यास करतो. म्हणजे या निसर्गामध्ये जे काही प्राणी असतात तर ते आपले कुठे ना कुठे काहीतरी नातेवाईक असतात. कुठल्या तरी जन्मात त्यांचं ना आपलं काहीतरी नातं असते. ते आपल्याला मदत करतात धम्माचं पालन करण्यासाठी. आणि जर धम्माचं पालन करण्यासाठी आपण त्यांना पुण्यानुमोदन त्यांच्या निमित्ताने केलं आणि ते पुण्य जर त्यांना अर्पण केलं तर ते पण ऋणानुबंध म्हणून आपले उपकार विसरत नाही. म्हणून मेत्ता भावनेचा अभ्यास केला पाहिजे.
मेत्ता भावनेचा अभ्यास याच्यासाठी केला पाहिजे की चित्ताला आपण एकाग्र करत असताना, आपल्या मनाला एकाग्र करत असताना मनामध्ये प्रसन्नता भाव उत्पन्न होतो, आनंद उत्पन्न होतो, प्रेम मुदिता करुणा उत्पन्न होते. जसे 4 ब्रह्मविहार आपल्याला आल्हाददायक आहे, आनंद देणारे आहेत. पहिला आहे मेत्ता, मैत्री भावना. सर्व प्राण्याप्रती मेत्ता भाव असला पाहिजे, बंधुभाव असला पाहिजे. कुठल्याही प्राण्याला जाणून बुजून त्रास देता कामा नये. त्याला त्रास होईल आपल्यापासून असं कृत्य आपण करायचं नाही. आणि आपण पाळलेला प्राणी आपल्याला जवळचा वाटतो, जंगलामध्ये किंवा दुसऱ्यांनी पाळलेला तो आपल्याला दूरचा वाटतो, असा कुठलाच भेदभाव करायचा नाही. प्राणी इथून तिथून ते एकच आहेत. सर्वांप्रती मैत्रीभाव असला पाहिजे. म्हणून बुद्धाने सांगितलं की मेत्ता भावनेचा अभ्यास करा. साधनेसोबत मेत्ता भावनेचा जर अभ्यास केला आपण तर आपल्याला सुखाने झोप लागते, वाईट स्वप्न पडत नाही, अग्नी आपल्याला हानी पोहोचवत नाही, कुठल्या शस्त्रांनी आपल्यावर प्रहार होत नाही. त्यानंतर किती जरी शत्रू असले आपले तरी ते मित्र बनतात. आणि शत्रूवर सुद्धा आपण मैत्री भावना जर केली, पहिले जसं आपण स्वतःवर करतो तशी शत्रूवर पण केली पाहिजे. आणि शत्रूवर जर मैत्री भावना आपण केली तर तो आपला शत्रू उरतच नाही, तो सुद्धा आपल्याला म्हणजे मित्रत्वासारखा आपल्याशी वागतो तो. कारण आपले तरंग तिथपर्यंत पोहोचत असतात. पण मेत्ता भावना तशी लतपत पाहिजे. मिलिंद पर्णामध्ये सुद्धा एक उल्लेख आलेला आहे मेत्ता भावनेचा, की एक व्यक्ती मेत्ता भावना करतो, पण जेव्हा तो पाणी आणायला जातो तर त्याला राजाकडून एक बाण लागतो. तर हा प्रश्न राजा मिनायंडर म्हणते नाक्षनास विचारतो की म्हणते तो तर मेत्ता भावना करत होता, मग त्याला बाण कस काय लागला? तर भंते म्हणतात तो मेत्ता भावना करत होता पण पूर्ण करत नव्हता. पूर्ण म्हणजे ओत पोत काठोकाठ जसं भांड कसं पाण्याने भरते त्या पद्धतीने आपण मेत्ता भावना सर्व प्राणी मात्रा प्रती केली पाहिजे. आणि कुणाच्याही वाट्याला दुःख न येऊ, सर्वांना हिताचा आणि सुखाचा मार्ग मिळो, अशी जर भावना केली, मुंगीपासून तर हत्तीपर्यंत किती हिस्र पशु प्राणी असू द्या त्यालाही मैत्री भावनेचा लाभ होतो. आणि तो सुद्धा मित्रत्वासारखा आपल्याशी वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणून दुसरं ब्रह्मविहार आहे मुदिता. मुदिता म्हणजे आनंदी भाव, एकदम प्रफुल्लित. जसे की आपल्याला कोणी आपल्या जवळचे आवडणारे व्यक्ती भेटले की आनंद होतो, एकदम चेहऱ्यावर आपल्या अशी चकाकी येते. तर आपल्या शेजारी पाजारी दुसरे किती जरी दुःखी असेल तर आपण त्यांच्या दुःखामध्ये सामील होतो, सुखामध्ये सामील होतो. आनंदात आनंद जो मिळतो आपल्याला, हा सर्वांप्रती आपली अशी भावना असली पाहिजे. तशी भावना जर असली तर तुम्हालाही दुःख होत नाही, त्यांनाही दुःख होत नाही. म्हणजे या भावनेमुळे समाधीमध्ये तुमचं मन लागते. तासन तास, घंटे घंटे, रात्र रात्र, दिवस दिवस तुम्ही सहज बसू शकता. पण ती भावना त्या पद्धतीने तुम्ही केली तर. त्यानंतर तिसरं ब्रह्मविहार करुणा. करुणा म्हणजे दयाभाव, निस्सीम प्रेम सर्व प्राणी मात्रा प्रती. शत्रू प्रती सुद्धा करुणा आपल्या मनात उत्पन्न झाली पाहिजे. आणि जर शत्रू प्रती आपल्या मनामध्ये शत्रुत्व जर उत्पन्न होत असेल कठीण प्रसंगी, तर समजायचं की तुम्ही जे करत आहात ते ब्रह्मविहार करुणा नाही आहे. कारण तुमच्या मनात तुरंत दयाभाव उत्पन्न आला पाहिजे. जसं मित्राप्रती येतो, किंवा चांगल्या व्यक्तीला जर ठेस लागली किंवा काही त्रास झाला किंवा काहीतरी उपद्रव झाला तर आपल्या मनात कुठेतरी हळहळ व्यक्त होते. तर तशी भावना तुमच्या मनात उत्पन्न झाली पाहिजे शत्रुप्रती सुद्धा. जर शत्रुप्रती ती भावना उत्पन्न नाही झाली तर समजायचं की तुम्ही जी साधना करत आहात ती तशी नाही आहे, तुम्ही चुकीच्या पद्धतीने जात आहात असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर उपेक्षा भाव. उपेक्षा म्हणजे कुठल्याही प्रकारची तिथे अपेक्षा नाही आपल्याला. सुख असेल सुख, दुःख असेल दुःख, दोन्ही गोष्टीचा आपण म्हणजे स्वीकार केला पाहिजे. आणि स्वीकार केल्यानंतर
आपली जी टॉलरन्स सहनशीलता जी वाढते त्या उपेक्षा भावाने वाढते. आपल्या मनाची जी सहनशीलता वाढते ना, तर ती उपेक्षा या ब्रह्मविहारामुळे वाढते. आणि त्याची एवढी काही भावना करायची की जमिनीपासून आकाशापर्यंत विराट पोकळी आहे, त्यामध्ये हवा आहे, हवा वाहते. हवा ही दुर्गंधीला किंवा चांगल्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीला ती स्पर्श करून निघून पुढे जाते. पण ती भेदभाव नाही करत, हे चांगलं आहे हे वाईट आहे, जे असेल ते असेल त्याला ती स्पर्श करते. माणसामध्ये बी सर्व प्राणी मात्राला हवा ही सारखं निस्सीम प्रेम देते. असं आहे का चांगल्या लोकांना हवा खूप चांगली लागते आणि जे अकुशल चुकीचं वागणारे आहेत किंवा इतर संप्रदायाचे त्यांना चांगले नाही, असं नाही होऊ शकत. तो निसर्गाचा गुणधर्म आहे आणि ते एक ब्रह्मविहार आहे. आणि ते ब्रह्मविहार जेव्हा माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होते तर ते निस्सीम सारखं प्रेम, सर्वांप्रती दयाभाव उत्पन्न होतो. आणि ते जर तुमच्या मनात उत्पन्न झालं, शत्रूप्रती मित्राप्रती सारखं निस्सीम प्रेम, तर समजायचं की तुम्ही या ब्रह्मविहारामध्ये स्ट्रगल होता, डेव्हलप होत आहात. तर अशा पद्धतीने या 4 ब्रह्मविहाराचा अभ्यास केला पाहिजे तुम्ही. आणि जे कसेन सांगितलेले भगवंतांनी की त्यामध्ये काही स्मृती सांगितलेल्या आहेत. देवतानुस्मृती, कायगतानुस्मृती, कायाबद्दल शरीराबद्दल, आणि मरणानुसती, बुद्धानुसती, धम्मानुसती आणि संघानुसती. जे बुद्धाचे गुण आहेत, तर बुद्धाचे जे 9 गुण आहेत त्या गुणावर तुम्ही स्मृती जागृत करायची तुमची सती. आणि बुद्धाबद्दल ज्या ज्या चांगल्या गोष्टी त्याचा तुम्ही स्वीकार करा, ज्या ज्या म्हणजे काय सर्व चांगले बुद्धामध्ये, असं न घेण्यासारखं असं काहीच नाही, सर्व घेण्यासारखं आहे. आणि ते जर तुम्ही घेतलं आणि त्या पद्धतीने जर भावना वाढवली आपल्या चित्ताची, बुद्धाबद्दल असीम प्रेम तुमच्या मनामध्ये उत्पन्न होते आणि बुद्धानुसती तुमची कंप्लीट होते. शरीराला आणि मनाला कुठल्याही प्रकारचा आळस येत नाही. त्यानंतर धम्मानुसती, धम्माबद्दल जे धम्माचे 6 गुण आहेत, जागृतपणाने जर त्या गुणाचा अभ्यास केला आणि धम्मावर श्रद्धा वाढवली, तर रात्र असो की दिवस, कुठली काळ, कुठलाही वेळ असो, कुठलाही ऋतू असो, तुम्ही धम्माबद्दल जागृत भावनेने जर त्या सतीला पूर्ण केलं तर धम्माबद्दल तुमचा विश्वास वाढतो. धम्म सुविख्यात आहे आणि या आणि पहा आहे. म्हणजे कुठल्याही काळामध्ये, ऋतूमध्ये तुम्ही येऊन पाहू शकता, त्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकता. जो संघ आहे, संघामध्ये जे 9 गुण असतात की तो संघ पाहुणचार खाण्या योग्य आहे, घरी बोलवण्यास योग्य आहे, निमंत्रण देण्यास योग्य आहे. आणि तो आर्य संघ आहे, म्हणजे सील मार्गावर आरूढ आहे. त्या संघाप्रती जर तुम्ही भावना वाढवली तर तुमच्या मनामध्ये संघाबद्दल निश्चित प्रेम उत्पन्न होते आणि संघानुसती तुमची पूर्ण होते. त्यानंतर जसं तुम्ही उपवास धारण केलेले आता आणि उपवासाचं जर तंतोतंत पालन केलं तर देवता लोकांपर्यंत तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि ते तरंग तुमचे तिथपर्यंत पोहोचू शकतात. भगवंत म्हणतात, जाई जुई मोगरा याचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने जात नाही. सिलेचा सुगंध आणि सील धारण केल्यानंतर तुम्ही जे शुद्ध आचरण करता त्या दिवशी, तो सुगंध दाही दिशेने खूप लांबपर्यंत पोहोचतो. म्हणून म्हटलं ना मी तुम्हाला की निसर्गामध्ये जे देवता असतात ते तुमचं प्रोटेक्शन करत असतात, तुम्हाला वेळोवेळी मदत करतात, तुमच्या चित्तामध्ये प्रमुदित आनंद ते उत्पन्न करत असतात आणि तुमच्याकडून धम्माची जास्त जास्त सेवा व्हावी या उद्देशाने ते तुम्हाला मदत करत असतात. तर ती देवतानुसती, त्यानंतर मरणानुसती. एखादा जीव मृत्यू पावलेला आहे, जर तुम्ही मशानात गेले तिथे बघू शकता, किंवा एखादा प्राणी मृत्यू पावला, पावसाळ्याचे दिवस आहेत, 2-3 दिवसांनी जायचं तिथे पाहायला,
तर त्याच्यामधून दुसरे जीव उत्पन्न होतात किंवा ते शरीर त्याचा दुर्गंध येतो, वास येतो, ते नकोसं वाटते आपल्याला तिथे जाताना. पण मरणानुसती करायचं म्हटल्यावर जावंच लागते. कारण या शरीर ते जर बघितलं तर या शरीराबद्दल कळते तुम्हाला की माझंही शरीर असंच होणार आहे. एक ना एक दिवस मी पण मृत्यूला प्राप्त होणार आहोत. म्हणजे जी मी अहंचा जो भाव आहे आपल्यामध्ये, जागोजागी नखापासून केसापर्यंत मी 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 माझं 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 करत राहतो आपण. चांगली गोष्ट असली की मी आणि माझी, मी आणि माझी प्रत्येक जण करते. तर हा मी मचा भाव आपल्यामधला कमी होतो की मरणानुसाठी जर तुम्ही केली तर. आणि ती जर नाही केली तर तुम्हाला कळतही नाही की आपलं शरीर, तुम्हालाही वाटते चांगलं आहे, अमरच आहे ते. तुम्हाला कधी वाटत नाही की ते मृत्यूकडे जाणार आहे म्हणून. वाटते का तुम्हाला? बसलेले आहेत तुम्ही, साधक आहात, ध्यान करत आहात, तर तुम्ही असा विचार करता का की तुम्हाला मरण येणार आहे म्हणून? नाही. मृत्यू येणार हे निश्चित आहे, पण तो कधी येणार हे माहित नाही तुम्हाला, पण तो येणार. तर त्या मरणानुसतीबद्दल तुम्ही सजग राहून, जागृत राहून जर भावना केली तर माझ्या मते धम्माला तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्याल. हा विचार कराल की उद्याचा सूर्य पाहायला मिळेल की नाही मिळेल हे मला माहिती नाही, पण आज मी मात्र धम्मानुसार शुद्ध आचरण करेल, धम्मानुसारच मी वागेल, शील आचरण शुद्ध करेल. तेव्हाच माणसाला महत्व कळते, तसं कळत नाही. एक वेळचा प्रसंग आहे. भंते लखन थेरो, भंते लखन स्थवीर, महामोगल्यान स्थवीर हे राजगृहामधून गुद्रकूट पर्वतावरून खाली उतरत होते. तेव्हा त्यांना एक विचित्र प्राणी दिसला, विचित्र प्राणी. तर मोगल्यान भंतेने स्मित हास्य केलं, असे ते हसले. तर लखन स्थवीर म्हणतात, मित्रा तू का हसला? मला आत्ताच सांग. ते म्हणतात, नाही मी आता नाही सांगत, आपण भगवंताकडे चाललेलो आहोत, मी तिथे सांगतो वाटल्यास. आणि मग त्यांनी विचारलं भगवंताजवळ गेल्यावर, भगवान आम्ही गुद्रकूट पर्वत उतरून खाली येत होतो, तर तेव्हा रस्त्यामध्ये एक काहीतरी दृश्य मोगल्यान यांना दिसलं. त्यांनी ते पाहिलं आणि ते स्मित हास्य केलं. स्मित हास्य केल्यानंतर मी त्यांना कारण विचारलं, त्यांनी मला सांगितलं नाही. भगवंत म्हणतात, कोणतं दृश्य होतं? तेव्हा मोगल्यान म्हणतात, भगवान शरीर तर मानवाचं होतं, शरीर मानवाचं होतं आणि तोंड मात्र डुकराचं होतं. तोंड डुकराचं होतं, त्यामधून खूप लांब, हातभर लांब जीभ खाली लोंबत होती. आणि जीभ लोंबत असताना त्यामधून काही किडे बाहेर पडत होते, दुसरे जीव बाहेर पडत होते. हे मी बघितलं म्हणून मी हसलो. भगवंत हो म्हणतात, बरोबर आहे. तर भगवंत हे पण म्हणतात, मोगल्यान हे आपणास माहिती आहे का की ती व्यक्ती कोण आहे, ती कोण होती? तर ते म्हणतात, हो भगवान मला माहिती आहे, तरी पण आपण समजून सांगावं. भगवंत म्हणतात की दोन भिक्खू खूप आनंदाने एका बुद्ध विहारामध्ये राहत होते. जसे काही ते एका आईच्या उदरामधून आले. एकाच आईचे दोन लेकरं, सख्खे भाऊ, इतके सुंदर ते वागत होते. तेव्हा एक भिक्खू, तिसरा भिक्खू तिथे आला. त्या दोघांमध्ये भांडण लावून दिलं, फूट पाडली. त्यांना समाधी लागू नये, विपश्यना त्यांनी अभ्यास करू नये म्हणून व्यवस्था केली. ते दोघे एकमेकाला खूप भांडत इतके शत्रू बनले की ते दोघेही विहार सोडून गेले आणि तो मात्र मस्त त्या विहारात राहू लागला. तर भगवंत म्हणतात, एका चांगल्या साधकांना या भिक्खूंनी भांडण तंटा करण्यास भाग पाडलं आणि विहार सोडण्यास भाग पाडलं. त्याने अकुशल कर्म केलं. त्याच्या चित्तात जो अकुशल वाईट विचार उत्पन्न झाला, त्यांनी त्या तोंडाने बोलून दाखवला. म्हणजे खोटं बोलला ना, तो गुस्सावादा बोलला. त्याच्यामुळं मृत्यू पावल्यावर तो शरीर मानवाचंच होतं, पण त्याचा जन्म प्रेतामध्ये झाला, प्रेत लोकात झाला, प्रेत. आणि ते शरीर जरी मानवाचं होतं, पण त्यात डोक्यापासून भाग तो डुकराचा होता.
मग डुकराचा भाग असल्यामुळे त्याची जीभ लांब होती आणि त्यामधून जे जंतू जीव बाहेर पडत होते ते त्याच्या वाईट वाचेमुळं पडत होते. म्हणून तुम्ही सुद्धा विचार केला पाहिजे या गोष्टीचा. विहार काय हो, आज आहे उद्या नाही. आज तुम्ही बनवलं, उद्या मी बनवेल, परवा हे भंते बनवतील, त्याच्या परवा ते भंते बनवतील. विहार एक निमित्त आहे, पण धम्म आज आहे उद्या आहे आणि चिरकाल टिकणार आहे धम्म. तेवढं आपलं आयुष्य नाही आहे तुमचं आणि माझं. जर आपण या 60 किलोमीटर जळगाव पासून अजिंठा लेणीचा जर विचार केला, फक्त अजिंठा लेणी म्हणतो आपण, तर ती लेणी बनवण्यासाठी आणि त्या लेणीला चांगल्या पद्धतीने सुशोभित करण्यासाठी 31 पिढ्या गेल्या. 31 पिढ्या. विचार करा म्हणजे 1000 वर्ष कंटिन्यू काम चाललं. इसवी पूर्व 2रं शतक ते इसवी सन 8वे पूर्व ते 200 वर्ष पहिले आणि 800 म्हणजे 1000 वर्ष गेले. 31 पिढ्या. आता तुम्ही विचार करा बरं, एक बुद्ध विहार बनवायला किती 50 वर्ष, 40 वर्ष जातात आपले. मग आता मला सांगा तुम्ही, एक विहार बनवण्यासाठी इतका वेळ जातो आणि जर आपण शील समाधीने युक्त शुद्ध आचरण करणारे माणसं जर बनवले तर ते धम्माचा किती प्रचार करतील, खूप करतील आणि विहार पण खूप निर्माण होतील असं मला तरी वाटते. म्हणून मी जास्त कुठल्याही विहारात अडकण्याच्या प्रयत्नात कधीच पडत नसतो. पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. नदीच्या पाण्यासारखा सतत वाहत जाताना मला आनंद वाटतो, कारण पाणी जर एका ठिकाणी थांबलं तर त्याचा घाण वास येतो आणि तेच पाणी सतत वाहत असेल स्वच्छ आणि झऱ्यासारखं ते पाणी इतरांची तहान भागवते. म्हणून माझ्या मते आपण धम्मानुसार आचरण केलं पाहिजे आणि धम्मानुसारच वागलं पाहिजे. आणि जर धम्मानुसार जर तुम्ही वागलं तरच त्याचं फळ तुम्हाला सुखरूप भेटणार आहे. म्हणून हे जे 40 कम्मठान भगवंतांनी सांगितलेले आहे, तर काही कम्मठान आपण स्वतः त्यामधले घेतले पाहिजे आणि त्या कम्मठानानुसार जर आपण विचार केला तर आपल्याला समाधीचा अभ्यास करता येतो. तुम्हाला जे आवडेल ती वस्तू घ्या, मग ती कोणतीही आवडेल आपल्याला, ती समोर ठेवा आणि ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. निश्चितच तुम्ही निर्वाण पदापर्यंत पोहोचू शकता. आणि जरी निर्वाणाला नाही पोहोचले तर कमीत कमी ब्रह्मलोकामध्ये तुमचा जन्म होतो, चांगल्या ठिकाणी तुमचा जन्म होतो आणि रिटर्न जर तुम्ही पृथ्वीवर आले पुन्हा तुम्हाला धम्माचा लाभ होतो, कारण तुमची चेतना ही शुद्ध आहे. चेतना जर शुद्ध नसेल तर उपयोग काहीच होत नाही. म्हणून आपली चेतना शुद्ध असली पाहिजे. मृत्यू क्षणी सुद्धा चेतना शुद्ध असली पाहिजे. जे साधना करणारे लोक आहेत त्यांची चेतना शुद्ध असते, त्यांच्यामध्ये दयाभाव, परोपकार वृत्ती जास्त असते. इतरांच्या कल्याणासाठी आपण झटलं पाहिजे ही भावना त्यांची जास्त असते. त्यामुळं ते सजगतापूर्वक मृत्यूला सामोरे जातात. म्हणजे विचारामध्ये मृत्यू पावत नाहीत, ते संप्रजनयुक्ती सतीमा प्रत्येक क्षण जागृत असतात. श्वास येत आहे, श्वास जात आहे. एक उदाहरण बघितलं मी. सुनील मेहता म्हणून एक मुंबईचे साधक आहेत, उपासक. 3 वर्षापासून पाहतो की त्यांना थ्रोट कॅन्सर झालेला आहे आणि या कोविडमध्ये कितीतरी लोक मृत्यू पावत आहेत, पण तो व्यक्ती बेडवर आहे, पण केवळ आणि केवळ दान पुण्य कर्म करत आहे. दान देत आहे, जिथे गरज आहे तिथे तो दान पोहोचवतो. कितीतरी लांबपर्यंत दान पोहोचवतो. मला सुद्धा त्यांनी 3-4 वेळा त्यांनी दान माझ्यापर्यंत पोहोचवलं. फक्त त्यांना माहिती झालं की यहाँ पर बंदे को जरूरत है, एवढा शब्द माहीत झाला तरी त्यांनी ते दान पोहोचवलं. त्या पुण्य पारामी आणि शुद्धशील आचरण आणि सोबत साधना असल्यामुळे 3 वर्ष झाले तो व्यक्ती बेडवर असताना सुद्धा कुशल कर्म करत आहे, पुण्याचा संचय करत आहे. म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे. म्हणून आपण धम्मावर विश्वास वाढवला पाहिजे. आणि पुन्हा ते विचारतात, म्हणते जी अगर कोई सेवा का मौका हो तो बता दो, हम और सेवा करने के लिए तैयार है. विचार करा, त्या व्यक्तीला जर धम्म कळाला नसता, ते जैन असतील किंवा मारवाडी असतील, पण धम्म कळाला ना त्यांना. धम्म कळाल्यामुळे, साधना कळाल्यामुळे ते
आज एवढं कुशल कर्म करत आहे, पुण्याचा संचय करत आहे. त्यांना नुसतं माहिती पडलं एक छोटेसे भंते कोणीतरी रामनेर आहेत आणि त्यांच्या आई वडिलांचं घर वाहून गेलं आसाममध्ये. एका रूमचे पैसे पाठवून दिले त्यांनी, नया बनाव और उसमें रहो. विचार करा आता तुम्ही, म्हणजे पूर्ण रूमचे पैसे, टॉयलेट बाथरूम सहित एक रूम पूर्ण कंप्लीट झाली पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीचं मन कसं आहे दुसऱ्याच्या कल्याणाबद्दल, त्याच्या चित्तामध्ये किती परोपकार वृत्ती आहे. आणि आज या 2 वर्षाच्या कालावधीत कितीतरी चांगले चांगले लोक मृत्यू पावले, पण आसक्ती मात्र सोडत नाहीत माणसं. आसक्ती सोडतात का? मरण किती जवळ येऊ द्या, फरक पडत नाही, कारण ते काही धम्म शिकलेले नसतात, धम्म शिकायची गरजही नाही. आणि आलं जेव्हा आपला नंबर येईल तेव्हा बघू, असं ते या भावनेत असतात. पण निसर्गाचा नियम आहे, जे लोक शील पालन करतात, कुशल कर्म करतात, सरळ मार्गाने चालतात, सरळ मनाने वागतात, मृत्यूनंतर बी ते तशाच नातेवाईकांमध्ये उत्पन्न होत असतात. जर धम्मामध्ये असतील तर तिकडे पण त्यांना धम्माचेच आईवडील लाभणार आहेत. की जी चेतना आपली असते तशीच चेतना पुढे सर्क्युलेट केली जाते आणि त्या तिकडे ऑटोमॅटिक वळले जातात. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आयुष्य किती आहे काय हे माहिती नाही आपल्याला. उद्याचा सूर्य आपल्याला पाहायला मिळेल की नाही याची पण गॅरंटी नसते. पण तुम्ही जास्तीत जास्त शील पालन करावं, समाधी आणि साधनेचा अभ्यास करावा, विपश्यना करून आपल्या मलिन मनाला, आपल्या मनाला जो मळ लागतो तो स्वच्छ केला पाहिजे. मनाला कसा मळ लागतो बरं? जर आपले कपडे घाण झाले, अस्वच्छ झाले, आपण निरमा टाकतो, पावडर टाकतो, साबण लावून त्या कपड्याला साफ करतो. मनाला जर मळ लागला तर काय करतो आपण? काहीच करत नाही. त्यासाठी साधना आहे, विपश्यना आहे. मनाला मळ लागला म्हणजे काय? मनाला अशुद्ध होणे, आपल्या मनामध्ये वाईट विचार येणे, आपल्या मनामध्ये काम आसक्तीने युक्त विचार उत्पन्न होणे म्हणजे मनाला मळ लागणे. आपल्या हातून हिंसा घडणे, आपल्या कायद्वारे हिंसा घडणे, मिथ्याचार घडणे, तर ह्या गोष्टी टळल्या पाहिजे, म्हणजेच मनाला मळ लागणार नाही याची आपण खात्री घेतली पाहिजे. त्यानंतर शरीराद्वारे कुठल्याही नशिली पदार्थाचं सेवन करता कामा नये. बिडी, तंबाखू, सिगारेट किंवा आपल्या शरीराला, बुद्धीला भ्रष्ट करतील अशा नशिली पदार्थाचं सेवन करता कामा नये. ह्या गोष्टी जर केल्या तर तुमचं मन साधनेमध्ये लागणार नाही. एखादा मासा जसा पाण्याच्या बाहेर काढला की तो तडफडतो, त्या पद्धतीने आपलं चित्त तडफडते. म्हणून व्यसनेच्या आहारी जायचं नाही, कुठल्याही व्यसनाच्या आहारी जायचं नाही. आणि भगवंत म्हणतात या निसर्गामधली कुठलीही वस्तू जास्त जर तुम्हाला मिळाली, आवश्यकतेपेक्षा जास्त, ते पण एक व्यसनच आहे. जास्त संग्रह करणे ते पण एक व्यसनच आहे. फक्त पुस्तकाचं सोड. पुस्तकाचं हे साधन आहे, ते ज्ञानाचं एक प्रतीक आहे. ते सोडून बाकी वस्तू बघा, जास्त प्रमाणात संग्रह झाला की ते सुद्धा एक व्यसनच एक प्रकारे, असं तथागत म्हणतात. म्हणून आवश्यकतेपेक्षा जास्त गोष्टीचा संग्रह करता कामा नये आणि धर्मानुसार शुद्ध आचरण आपण करावं आणि आपल्या मुलाबाळांना सुद्धा धम्माकडे आणावं. एका पिढीतून दुसऱ्या पिढीला तरच धम्म कळेल, तसा धम्म कळणार नाही. राजा बिंबिसाराची पत्नी खेमा ही धम्माला खूप मानणारी होती, पण ती रूप सौंदर्याबद्दल, अत्त आणि स्वतःबद्दल खूप, म्हणजे तिच्या मनामध्ये एक वेगळीच भावना होती आणि ती भावना दूर जावी किंवा व्हावी अशी राजा बिंबिसाराची इच्छा असते. पण ती मात्र बुद्ध म्हटलं की ती वेळूवनात जातच नव्हती, नाहीच म्हणायची. तिला माहित होतं की रूप गर्वाबद्दल भगवंत काही काही सांगतात आणि आपण तर खूप सुंदर आहे, आपल्याला नक्कीच ते काहीतरी बोलतील, अशी तिच्या मनात भावना होती. मग राजा विचार करतो
की राणी खेमाला संगीत खूप प्रिय आहे, संगीत तिला खूप आवडते. मग तो म्हणतो की राणी साहेबा तुम्ही जा मग आपल्या विळवणात. ती नाही म्हणते, पण राजा म्हणतो की संगीताची मैफिल आहे. मग ती म्हणते जाते. मग ते संगीत ऐकत ऐकत असताना ती बागेत फिरत 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 असताना तिला बुद्ध दिसतात. ती लांबूनच का होईना भगवंताला, कारण तिचं मन पहिले प्रसन्न असते, चित्तामध्ये प्रमोदित आनंद उत्पन्न झालेला असतो. ती भगवंताला हात जोडते. भगवंत आपल्या दिव्य बलाने तिला एका सुंदर अप्सरेचं एक रूप दाखवतात. किती लहान आहे, खूप सुंदर दिसते. तिचे घारे घारे डोळे, निळे शाळ, तिचे केस सोनेरी कलरचे, चेहरा सोनेरी रंगाचा. सूर्य निघत असताना सकाळी जसा प्रकाश पडत असतो सोनेरी, त्या पद्धतीने. आणि ती अशी तारुण्याकडे जात आहे, खूप सुंदर दिसते. अजून म्हणजे वयामध्ये आल्यानंतर अजून सुंदर दिसते. आणि तिथून पुन्हा सूर्य जसा डोक्यावर येतो, नंतर तो असा खाली जातो थोडा थोडा, आणि मग तो मावळत तिकडे जातो सायंकाळी. पुन्हा त्याचा रंग सोनेरी असतो. तर अशा पद्धतीने ती अप्सरा भगवंत दाखवतात. शेवटी ती जर्जर म्हातारी होते. मग हे केस सुरकुत्या पडल्या चेहऱ्यावर, केस सोनेरी होती, तागासारखे होता, आणि चेहरा पण विद्रूप दिसतो. मग ती स्वतःच्या गौरवाबद्दल विचार करते, माझं पण असंच होईल की काय, चला मग ध्यान केलेलं बरं. ती येते बुद्धाला वंदन करते, आणि दररोज मग ती वेळवणात येते. आणि ती इतकी धम्माबद्दल म्हणजे आचरण करणारी, शुद्ध आचरण करणारी उपासिका बनली. नंतर ती भिक्खुनी बनते डायरेक्ट. म्हणून तिला खेमा नावाने ती फेमस झाली, प्रसिद्ध झालेली आहे. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आपल्या पण आजूबाजूला आपले नातेवाईक मंडळी सर्वच थोडे धम्माला मानणारे असतात, नाही. काही मानतात, काही मानत नसतात. कारण जे मुठभर आपण धान्य घेतो शेतामध्ये पेरताना, जेवढे कण हातामध्ये, ते सर्वच कण तुम्हाला मुबलक प्रमाणात धान्य देतील याची गॅरंटी नाही. काही त्यातले खराब पण निघतात, काही म्हणजे बीजांकुर पण नसते, पण जे काही असतात ते भरपूर देतात. मग तसंच आहे धम्माचं, तसंच आहे की ज्यांची श्रद्धा बुद्ध धम्म संघाबद्दल खूप दृढ आहे, बाबासाहेबांवर ज्यांचा विश्वास आहे, आणि या निसर्गामध्ये खूप काही करायची ज्याची ताकद आहे, त्यांच्यामध्ये धम्मबीज टाकलं पाहिजे. आणि साधना सुद्धा शिकविली पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट शिकल्याशिवाय आपल्याला या निसर्गामध्ये काहीच मिळत नाही. फ्री तर काहीच भेटत नाही. फक्त दोन गोष्टी मिळतात. फ्री म्हणजे काय? एक म्हणजे हवा, शुद्ध हवा. दुसरं म्हणजे पाणी. आणि तेच पाणी बाटलीमध्ये घेतलं तर 20 रुपये लिटरने विकत घ्यावं लागते. ह्या पण गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. म्हणून शुद्ध रूपाने हवा मिळते आणि पाणी, या दोनच गोष्टी म्हटलं तुम्हाला. जन्म पण फ्री नाही भेटत. कर्म असेल तर जन्म होतो, आणि तुमचे कर्म नसेल तर इथे होणार नाही, कुठे पण दुसऱ्या ठिकाणी होईल. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आपल्या हातून जास्तीत जास्त कुशल कर्म झाले पाहिजे, पुण्याचा संचय झाला पाहिजे. इहलोकीची यात्रा संपवत असताना आपल्या चेहऱ्यावर आनंदच असला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा पश्चाताप होता कामा नये. अशा ह्या सर्व गोष्टी भगवंताने त्या देवतेला समजून सांगितल्या. आणि ती देवता सूर्य निघणार, सूर्याचे किरण या पृथ्वीवर 4 वाजता पडत असतात, तोपर्यंत ती थांबली आणि नंतर निघून गेली. म्हणून आजही आपण जर विचार केला, देवता लोकांचा जो वास आहे, रात्री 2 ते 4 या वेळेलाच ते भगवंताकडे यायचे. जेव्हा भगवंत हयात होते वर्तमान, तेव्हा ते रात्री 2 ते 4 या 2 घंट्यात देवता लोक प्रश्न घेऊन भगवंताकडे यायचे. तर म्हणून मला आपल्याला सांगायचं की तुम्ही बुद्ध धम्म संघाबद्दल खूप विश्वास ठेवा, आणि खूप धम्माचं काम करा, आणि त्यागाची भावना करा. त्यागानुसार तुमच्यामध्ये जागृत झाली पाहिजे. जोपर्यंत आपण त्याग करत नाही, तोपर्यंत धम्म आपल्याला आत्मसात करता येत नाही. आणि आपल्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी काही त्यागायच्या असतात. अहंकार असेल, राग असेल, द्वेष असेल, मोह असेल, त्या आपण काढून टाकल्या पाहिजे. कारण त्या जर काढून टाकल्याने दुसऱ्या कसं काय घेता येईल? आपलं डोकं रिकामं तर पाहिजे ना. असो, आजच्या या शुभ मंगल प्रसंगी उपोषणाच्या निमित्ताने एवढा संदेश देऊन या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांचं कल्याण हो, मंगल हो. आणि आज ज्या उपासक आणि उपासिकाने आपल्या सर्वांना भजनदान दिलेले आहे, महान असं सत्कर्म केलेले,
पुण्यकर्म केलेले, कुशल कर्म केलेले त्यांच्या प्रती सुद्धा कृतज्ञ भाव व्यक्त करून या ठिकाणी थांबतो.